उत्तर नागपुर विधानसभा सीट कांग्रेस की परंपरागत सीट रही है। 2 बार भाजपा जीती, उससे पहले आरपीआई या अन्य दल जीते। 2014 को छोड़ दिया जाए तो 1999 से कांग्रेस के नितीन राऊत यहां से जीत रहे हैं। अशोकराव सुपारे यांचा आठवडी बाजार अल्लीपूर येथे साखरतुला करण्यात आली। यावेळी गावातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवडी पुलगाव विधानसभा क्षेत्रातून राजेश बकानी यांचा विजय झाला। त्यानिमित्त माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत चंदनखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोकराव सुपारे यांना मान देऊन त्यांची साखरतुला केली। यावेळी गावातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे, माजी सरपंच माणिक कलोडे, सरपंच नितीन चंदनखेडे, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे, माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत चंदनखेडे, नितीन कातोरे, गणेश चंदनखेडे, रोहित कलोडे, असंख्य बजरंग दलातील कार्यकर्ते, गावातील नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावामध्ये फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला। महान्यूज 7 करिता सतीश काडेवर्धा। वर्धा जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक बंदोबस्त अनुषंगाने परिसरामध्ये अल्लीपूर गावामध्ये विधानसभा निवडणुकीची मोठी जबाबदारी सांभाळली आणि उत्कृष्ट बंदोबस्त लावून कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्फत अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल्ल डाहुले यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला। देवडी पुलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चौहान तथा उपपोलीस अधिकारी सागर कवडे यांच्या उपस्थितीत प्रशस्ती पत्र देऊन अल्लीपूर येथील ठाणेदार प्रफुल्ल डाहुले यांचा सन्मान करण्यात आला। महान्यूज 7 करिता सतीश काडेवर्धा। नागपुरातील अनिल देशमुखांच्या घराबाहेर शरद पवार गटाला डिवचणारे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी हे बॅनर लावले। राज्याची विधानसभा निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बाजूने कौल दिलाय। मतदार राजाने अगदी भरभरून मताचं दान महायुतीच्या पदरात टाकलं। तर राज्याच्या सत्तेची चावी महायुतीला मिळावी म्हणून मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार हेही लवकरच स्पष्ट होणार आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं असून अनेक दिग्गज नेत्यांना हार पत्करावी लागली। अशातच आता या जय पराजयाच्या खेळात नागपुरात होर्डिंग वॉर रंगल्याचे दिसून येत आहे। तुतारीच्या नवनियुक्त 10 आमदारांचीही अजितदादा हेच वाली असा आशयाचे बॅनर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या नागपुरातील घरासमोर लागले। यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला होर्डिंग्सच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आले आहे। सध्या या बॅनरची एकच चर्चा रंगली आहे। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर। भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने 26 नोव्हेंबर अर्थात संविधान दिनानिमित्त वर्षभर घर घर संविधान साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। भारतीय संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावेत, स्वातंत्र्याच्या मूल्यासह राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी यासाठी नागपूर जिल्ह्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करू असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी सांगितलं। दिनांक 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित बैठकीत ते बोलत होते। या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुरकेशनी तेलगोटे आणि अधिकारी उपस्थित होते। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर।